नमस्कार मित्रांनो, ज्या गोष्टीची आवर्जून तुम्ही वाट बघत होता की बाबा सोमा दादा कधी जिंतीला जाताय, 4-5 महिने झालं तिकडे ताय दाजी तिकडे पडल्यात, एकटंच तिकडे लग्न झाल्यापासून तुम्हाला सांगतो कर्मा नाही बुच बुच वाटतंय. समजा तुम्हाला सांगतो असं रानफिन बघितलं इकडे, समजा काळ पडलेला आहे, हे अंधार फिंदार पडलेला आहे आणि तुम्ही कधी जाणार आहे तिकडं. तर मित्रांनो आम्ही फायनल तुम्हाला सांगतो, तुम्हाला काल बोललो होतो की बाबा जायचं आहे आम्हाला ताई दाजीकडे जायचं आहे डंप्या. हा तर आम्ही आलेलो आहे फायनली. तर परवा दिवशी का आलो नाही ग. हिचं लागलं दुखायला, तुम्हाला सांगतो हिचं दुखायला लागलं की हिला तुम्हाला सांगतो नेले हॉस्पिटलला सांगितलं तिला बाबा सोनोग्राफी करा. सोनोग्राफीने करायला नेलं दाजी तिला. सोनोग्राफी करून आणले दाजी. डॉक्टर म्हणलं काय नाही अडचण, नॉर्मल आहे, काय नाही टेन्शन, गोळ्या औषध खावा दिलं. आलो की तुम्हाला सांगतो आज यायचे. हो का हे डचकुलं रडायला लागलं, आत्याकडे जायचंय म्हणून तुम्हाला सांगतो हात करून दारात यायचं आणि बोट करायचे असं आत्याकडे जायचं म्हणून. शाळेत मी गेले झाला मम्मी आम्ही कुठं जाऊ तिथे अर्धा तासाला मम्मी मी कुठं जाऊ म्हटलं बाहेर तिला कळत लय बडा वाईट लागते कॅमेरा पुढे बोलत नाही. चिकू दिल्या माझ्या मित्राने त्या राहणार दोघ ताजं ताज. बर हा विषय काय झाला, येताना म्हणलं मासे भेटत्यान तुला म्हणलं काय ग पुढे भेटत्यान, थोडं पुढे भेटन. हे म्हणलं टाकली चौकात भेटन, गावात भेटत्यान, मारते माग. कशाचं काय मास नाही काय नाही मित्रांनो. परत प्रियंका मी गावात आलो तर दाजी दिसलं, दाजी पोर तुम्हाला सांगतो दाजी पैसे दिले. हे डुचक्या एक दिला, ही एक दिली, ही एक दिलं बघा. आणि दाजी घेऊन पुढे आलं आणि प्रियंका म्हणली मला तुमच्या बरोबर यायचं आहे. माघार जाऊन परत यायला तुम्हाला सांगतो फिश घेऊन आलो. आता मस्त बघे तुम्हाला सांगतो ताईन प्रियंका बनवते ना हा हा भाकरी करतो आणि दाजी आणि ताईला भारी मासे बनवते हा ना. बघ काय म्हणणार तुझं काय नाही. चॉकलेट खाल्ली का? मी म्हणलं खाया काय आणायचं ताई, खायला काय आणायचं मला काय बरं मग ती आईस्क्रीम आण. आईस्क्रीम आणलं दाजीने. हो का पोरांना पोरं यायच्यात म्हणून दाजीने पोरांना खायला लय चॉकलेटीन पिकलेटीन आणून हे ठेवलं. बिस्किट पुडं वगैरे हे काय आहे ते बिस्किट वर आल्यापासून खाते ते सामान पोरं आलं म्हणून. दाई तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही निवांत. किती दिवसात आलाय? किती दिवस झालं? 5-6 महिने होऊन गेलं. 5-6 महिने. आलेला पालखीला कोण आलत मध्ये गावात? चिकुल होता तवा, पण लय गावातल्या गावातनच गेलतो. इथं आलतो चिकुल होता इथं. हा पालखीला किती दिवस झाले? 2-4 महिने झाले. आहे का हिच्यात देणार पालखीला किती दिवस झाले म्हणून. विचार करत होते आपण कधी गेलतो जयंतीला म्हणून आपलं 5-4 महिने झाले. होय पशी पौर्णिमेला हा बरोबर. नाही पशी पौर्णिमेला पाचशे त्यावेळेस नव्हती आली, नवरात्रीत आली. नवरात्री हा पुसाच्या महिन्यात नव्हते, गेल्या महिना झाला पुसाचा. आपण काळूबाईच्या पाया पडलं होतं तेव्हा नव्हतं आलो. हा मग तेच की नवरात्रीत घाटाची पालखी दसऱ्याची. हा दसऱ्याची पालखी होती ना, त्या पालखीला आलतात तुम्ही. त्याच्यावर आता आलाय. मग दसऱ्याला घाटाला किती दिवस झाले तेव्हा आले. बर. कर की खाली जाऊ दे. उद्याचं नियोजन काय? उद्याचं नियोजन बिर्याणी करायची. बुरानी नाही, शूटिंग करायची आपल्याला. हा होय, काय करायचं? काय नाही राहणार फिडो बनवायचं. काय तर ब्लॉग मी सकाळीच बनवला इकडून. रील फिल बनवायचं. होय दाजी चांगलं काय खाली ऊस म्हणलं गहू हिरवागार. आता प्रियंकाला लय आवडतं गव्हाच्या साईडने हिरवागार गहू रील्स बनवायला. मी काय कधी बनवले नाही,
तिला लय आवडतं पण तू येईनास तुझं कामच तुझ्या मागणं हाटन. आता आलोय की आता आला आता गहू वाळायला लागला. वाळला की नाही? वाला वय काय नाही त्यातनं हेडायचं एडिटिंग मध्ये हिरवा करायचा आपल्याकडे ऑप्शन कमी कसं दिसतं हिरवा लय पण नाही पण हो वाळायला दादी लागला. एडिटिंग मध्ये हिरवा करू हे सगळं हिरवच आहे की. हा सकाळ आपण हरभरा आलाय काय सकाळी मांजरा एकात आणा गेलो 9,000ला आणि पोपटाची जुडी 5,000ला आणि एक 2,000ला नको म्हणलं आणि आणि त्याचा पिंजरा 850ला नको म्हणलं काही ही रुसली होती मांजर आणायची म्हणून आपल्याला 8,000चा मांजर कुत्रे आवडत नाही मांजर आवडत नाही तिला घेऊन करा. 9,000ला मांजर आणायचं असलं नव्हतं ते काळं बघा केसाचं मांजर आहे गुब्याची गुब्या असं ही नाही बाहेर येतं की कुठं चाललं की येत येतं की माझं मागं पण येतात आणि शिळी रक्षा करतात. बर आता तुम्हाला सांगतो मस्त पैकी मच्छी आणलेली धुवून पिऊन मस्त पैकी आता हे करायचं खायच्या ती खायच्यात ना होय यांच्या नानाने चॉकलेट खायला भेटले तर माझी म्हणायला लागली सोमभाऊ तुम्ही गेलाय तर मार्केट शांत झाले बारामतीचं मग अशी झालता कॉल झोपेतनं उठवायच घरी येतात. संध्याकाळी जेवतात. म्हणजे उठले की घरी असतात सारे बारामतीतले एजंट ती नाही खात ती नाही चांगलं चांगला जेम बसायचा. ती बाई जाय काय काय काल दिवसभर वाट बघितली दिवसभर झोपून राहिली इतका मोठा स्वयंपाक केलेला खेळता का? खायला मग काय पातीला भरून भात केलता चपात्या टोपलं भरून केलत्या सांबर केलतं इतकं मोठं. यायचं काय नव्हतं म्हणजे उशीर झालं लेकरं बाळत म्हणजे नको म्हणून. हा त्याच्यामुळेच मग मी पण म्हणलं ना काही म्हणलं सकाळच्या पारी आणि ह्यांनी पण सांगितलं म्हणजे उशीर झालाय म्हणलं लेकरं ही आहे गाडी पेट्रोल संपतं पंक्चर आमचे काय पण घोटाळा आटा होतो लांब यायचंय ना त्याच्यामुळं. बरं ठीक आहे चला आता एक काम करू तुम्ही हे मुच्चे बनवा आम्ही हे करतो दाजीन मी धुतो तुम्ही मच्छी बनवा तुम्ही धुता ते भाकरी टाकायची तेव्हा भाकरी कर मी भाकरी बरं शंभूचं कसं नियोजन आहे शंभूला घरी चावी ठेवली तिथं मी हा सकाळी येतो यायचं होतं पण आता काय मग येतोय मित्राला घेऊन उद्याच्याला आजच्या दिवस मित्रापाशी राहीन येतोय बघ मला मित्रापाशी थांबतो म्हणला आणि सकाळी येतो म्हणला हा सकाळी मग ये म्हणलं 2-4 दिवस इकडंच म्हणलं हा परत त्याला करमतय इथं एवढ्या ह्याच्यात फिरायची सवय लागली इथं आला की लगेच पळतो येणार पण लगेच दिवस राहतो म्हणला नसतं राहते लगेच निघणार ते एक दिवस त्याला उचलून टाकलं नाही लगेच म्हणे चला चला तिकडे पण सवय तर लावावं लागेल की आता 12वीला त्याला इकडंच आणायचंय घरी थांबत नाही ते घरी पण दिवस बाहेर असतो रातच येतो हळू दरवाजा वाजवतो 12 आणि 1ला येतो माझं असतं की फोन त्याला रात्री 10 वाजता नाही बरं आता उद्या शंभू येणार आहे उद्या शंभू येतोय मित्रांनो शंभू ये तर त्यावर आम्ही तर आहे इथं यायचं होतं आज पण काय करणार. उशीर झाला ना उशीर झाला तिकडे बघा जी चला मित्र सोडवायला येणार होता तीच काहीतरी काम होतं. त्याच्यामुळे बरं चला आता बघू उद्याचं नियोजन उद्या सांगतो तुम्हाला